नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांचं कमबॅक कसं होतंय हे आपण पाहणार आहोत. तर अर्णव हा गाडी स्टार्ट करतो आणि हे दोघंजणही निघालेले असतात. ईश्वरीला थोडी थंडी वाजत असते. अर्णव आता म्हणतो की मी सिंदूर तू ठीक आहेस ना? ईश्वरी म्हणते की हो मी ठीक आहे आणि तिला शिंका येत असतात. तेवढ्यात मामाचा फोन येतो आणि मामा ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर फोन उचल. तेव्हा मग आता ईश्वरी फोन उचलते आणि त्याच वेळेला मामा म्हणतो की काय रे कुठे आहात दोघंजणही? तेव्हा मामाला तो म्हणतो की मामा आम्ही ऑन द वे आहोत, पोचतच आहोत. त्यावेळेला आता मामा विचारतो की बरं स्पर्धा आता ऑलमोस्ट सुरू होणार आहे थोड्याच वेळात. तो म्हणतो की वॉट आता स्पर्धा सुरू करतायत? तेव्हा मग मामा म्हणतो की हो अरे पण तुम्हाला किती वेळ लागतोय ते सांगा जरा. तेव्हा ईश्वरी बघते आणि म्हणते की मामा आता अर्धा तास दाखवतात. मामा म्हणतो की अर्धा तास? बरं या लवकर या. पण अर्णव गाडी सावकाश चालव रे, अगदी दगदग करून येण्याची गरज नाही आहे, फक्त सावकाश सेफ राहा इतकंच. तेव्हा तो म्हणतो की हो मामा आम्ही ऑन द वे आहोत, आम्ही निघालेलो आहोत. त्यानंतर मग इथे वल्लरी ही मोबाईल चेक करत असते आणि तेवढ्यातच ती बघते की काय गुरुजींचा फोन. मग ती फोन उचलते आणि म्हणते की हां बोला ना गुरुजी काय झालं? तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा अत्यंत वाईट योग सुरू आहे, अत्यंत म्हणजे कुठले तरी ना वाईट ग्रह कुंडलीवर डोकावत आहेत तुमच्या. त्यामुळे तुम्हाला मी एकच सांगेन की तुम्ही आता जरा व्यवस्थित आणि नीट राहण्याची गरज आहे, म्हणजेच तुम्हाला स्वतःला जपण्याची गरज जास्त आहे. तेव्हा असं म्हटल्यावर वल्लरी म्हणते की म्हणजे गुरुजी नेमकं काय झालेलं आहे? गुरुजी म्हणतात की हो सध्याची ग्रहदशा पाहिली मी, व्यवस्थित नाही आहे, खूप जास्त संकटांचा सामना करावा लागणार आहे आणि अशा काही गोष्टी आपल्या विरोधात जातील ना की सगळा पश्चाताप करून बसण्याची वेळ येणार. त्यामुळे तुम्हाला एक काम करावं लागेल, हातातोंडाशी आलेला घास निसटण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटेल की सगळं काही माझ्या बाजूने होते, सगळं ठीक होतंय, पण तेवढ्यातच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काहीतरी हातातून गमावून बसलात आणि तो फटका इतका मोठा असेल ना की तो आयुष्य बदलवून टाकू शकतो. तेव्हा वल्लरी घाबरून म्हणते की बापरे मग गुरुजी आता काय करायचं, मी नेमकं काय करू ते समजत नाही आहे. तेव्हा मग आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे तुम्हाला मी आता सांगतो ते ऐका. तेव्हा ती म्हणते की मग काय याच्यावर काही उपाय तापाय असतील तर सांगा. तेव्हा ते म्हणतात की हो उपाय एकच, शांत बसायचं, एकटं राहायचं एकांतात आणि ईश्वराचं नामस्मरण करायचं, इतकंच काय ते तुमच्या हातामध्ये आहे, त्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यानंतर मग आता ती म्हणायला लागते की गुरुजी इतकंच आहे का हो आपल्या हातात? तेव्हा गुरुजी म्हणतात की हो इतकंच काय ते करू शकतो आपण, तुम्ही ठरवा आता तुम्हाला काय करायचं ते, पण तुम्ही बाकीच्या गोष्टी टाळा. तेव्हा गुरुजींना ती म्हणते की अजून काही उपाय असतील तर ते बघा. तेव्हा गुरुजी म्हणतात एवढाच काय तो उपाय? वल्लरी म्हणते की पण मला तर कॉम्पिटिशनमध्ये जायचं होतं, काय करू? त्या सौदामिनीला काय उत्तर देऊ? पण जाऊ दे, काहीतरी कारण पुढे करता येईल, पण मला माझं काम तरी व्यवस्थित केलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर आता इथे या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे चालू होतात. ती म्हणते की नाही नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी होत राहतील, पण मला सध्या मोठ्या संकटातून वाचायला हवं, सगळं माझ्यात हातात येता अगदी माझ्या हातून जायला नको, असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. तर इकडे अर्णव ईश्वरी निघालेली असतात. अर्णव म्हणतो की मी सिंदूर आपण वेळेवर पोचायला हवं, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो काहीही झालं तरी. अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर मला तरी पासेसचं टेन्शन आले, आता पासेसचं काय होणार आहे काय माहिती. ईश्वरी म्हणते की हो आपल्याला वेळेवर पोचलं पाहिजे. अर्णव आणि ईश्वरी दोघंही काळजीमध्ये असतात. आता स्पर्धेत पोचायचं कसं, जिंकायचं कसं हा प्रश्न मोठा पडलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर आपल्याला अगोदर वेळेवर पोचायला हवं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे गणूपप्पा काहीतरी नक्कीच कर, आपल्याला पोचायला इतका उशीर होतोय, काहीही प्रॉब्लेम यायला नको. दोघंही खूप जास्त चिंतेमध्ये असतात. तर एकीकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही काळजीत आणि दुसरीकडे स्पर्धा सुरू व्हायला चाललेली असते. आता स्पर्धेसाठी जी अँकरिंग करणारी असते ती मुलगी पुढे येते आणि ती सगळ्यांसमोर येऊन आता पुढे सगळ्यांच्या स्वागत करते. म्हणते की आजच्या या ग्लोबल फूड अँड फॅशन कॉम्पिटिशनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि या कॉम्पिटिशनसाठी सगळे अगदी मनापासून सज्ज झालेले आहेत. या कॉम्पिटिशनची सुरुवात करायला सगळेजण आता जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. फूड अँड फॅशनचा मिलाप असलेली ही स्पर्धा आहे आणि या विजेत्याला एक मोठं आकर्षक 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. त्यासाठी सगळ्यांसाठी बिग राऊंड ऑफ अप्लॉज असं म्हणून ती आता टाळ्या वाजवायला सांगते. तर फायनली ईश्वरी आणि अर्णव आता त्या स्पर्धेजवळ म्हणजे जिथे स्पर्धा असते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत वेन्यूवर आणि मग मामाही आता खाली वाट बघतच असतो. ईश्वरी अर्णव दोघंही गाडीमधून उतरतात
आणि ती जी स्पर्धक म्हणजे जी अँकर असते ती सगळ्यांचं अगदी कौतुक करत असते की सगळ्यांचं आपल्या या स्पर्धेमध्ये खूप जोरात स्वागत आहे असं म्हणून ती सगळ्यांसाठी जोरजोरात अशा टाळ्या वाजवते आणि म्हणते की चला आपल्याला आता लवकरच या स्पर्धेची सुरुवात करायची आहे. सगळे स्पर्धक खूप एक्सायटेड आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे स्पर्धक आलेले आहेत आणि आपल्याला एकच गोष्ट माहीत आहे ती म्हणजे या स्पर्धेमध्ये कोणाचा टिकाव कसा लागणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. फूड अँड फॅशन यांचा छान मिलाप असणार आहे. फूड वेगळं तर कल्चर वेगळं असं म्हणून आता वेगवेगळ्या स्पर्धा आता उतरणार आहेत म्हणूनच इतका आनंद असणार आहे. त्याचबरोबर त्यामधले बेस्ट कोण आहेत कॉम्पिटिटर त्यांना आपण निवडणार आहोत असं म्हणून आता ती जी मुलगी असते ती म्हणत असते की आता आपण आपल्या स्पर्धेचे जे चीफ गेस्ट आहेत मिस्टर मेहता यांना बोलवतोय. तर आता मिस्टर मेहता हे चीफ गेस्ट असतात आणि ते कार्यक्रमासाठी आलेले असताना ती त्यांना बोलावते आणि सगळ्यांच्या समोर ओळख करून देते. मग ती म्हणते की आपल्यासाठी आता जे जजेस ज्युरीज म्हणून असणार आहेत ते स्पेशल शेफ हे असणार आहेत आणि मिस्टर स्पेशल शेफ आहेत ते म्हणजे आता कुलकर्णी असं म्हणून ती त्यांना बोलवते आणि ती कुलकर्णी आल्याबरोबर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. आपले प्रसिद्ध शेफ असं म्हणून ती आता त्यांना बोलवते. त्याचबरोबर त्यांची बायको म्हणजे त्यांची दुसरी ज्युरी असते ती दीक्षित, ती स्वतः फॅशन डिझायनिंग केलेली असते आणि ती फॅशन डिझायनिंगमध्ये एक मोठा पराव पार केलेली असते आणि ते दोघंजणी आपापल्या कार्यामध्ये निपुण असतात. आणि मग ती त्यांना बोलवते. दीक्षित मॅडम आणि सर तुमचं दोघांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन असं म्हणून ती सगळ्यांना बोलवते. ती म्हणते की स्पर्धेला तर छान अशी सुरुवात झालेली आहे पण आपण एक गोष्ट करूया ते म्हणजे की सगळेजण मिळून आता या स्पर्धेसाठी छान अशा टाळ्या वाजवूया आणि आपले जे स्पेशल गेस्ट आलेले आहेत त्याचप्रमाणे जे चीफ गेस्ट आहेत आणि ज्युरी आहेत त्यांना आपण सांगूया की सुरुवातीला दीपप्रज्वलन करून घ्यावे आणि दीपप्रज्वलन केल्यानंतर आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमासाठी तयार राहायचं आणि जिथे देवीची मूर्ती आहे तिथे दीपप्रज्वलन करण्यासाठी यायचे. तेव्हा आता सुरुवात होणार आहे. आजी म्हणते की अरे अवी काय झालं, ईश्वरी आणि अर्णव कुठे राहिले, किती वेळ झाला, आता कार्यक्रमाला सुरुवातही होते, कुठे राहिले ते दोघंजणही. त्यावेळेला मग आता इथे अंजली म्हणते की हो ना मामा प्लीज बघ ना कुठे राहिले असतील, म्हणजे बराच वेळ झाला त्यांना अजून ते आलेले नाही आहेत, काय करायचं काहीही कळत नाही आहे. तेव्हा मग आता अंजली ही तिच्याकडे बघत असते आणि म्हणते की आजी मला खरंच खूप काळजी वाटते. तेवढ्यात मामा म्हणतो की थांब मी बघून येतो कुठे आलेत ते. मामा म्हणतो की त्यांचा फोन येणार होता, तेवढ्यातच फोन येतो. म्हणून ते दोघंजणही आता विचार करतात की म्हणून अवी म्हणतो की आई मी आलोच जाऊन पटकन त्यांना घेऊन येतो. तेव्हा मामा येतो आणि म्हणतो की ईश्वरी अर्णव अरे बाबा पोचलात फायनली, बरं मला सांग ईश्वरी तुझी तब्येत कशी आहे बाई. ती म्हणते की हो मामा ठीक आहे आता. मग मामा म्हणतो की अरे प्रॉब्लेम काय झाला नेमका, म्हणजे रस्त्यात कसले प्रॉब्लेम येत होते इतके. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामा विचारू नका तुम्ही काय काय होत होतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बरं थांबा तुम्ही आता ते सगळं आपण नंतर बोलूया. मामा मला सांग की पासेस कुठे मिळालेत का पासेस. तेव्हा मामा म्हणतो की नाही अरे वरती जाऊन पासेस घ्यायचेत, त्यामुळे तुला पासेस घ्यावे लागतील वरती जाऊन. त्यामुळे मग आता ती पास घेण्यासाठी म्हणून तिघंजणही वर जातात. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके लेट्स गो, आपल्याला जायला हवं, पासेस पाहिजेत स्पर्धेला सुरुवात करायच्या आधी. तर देवसरेंना देशमुख सांगत असते की लक्षात घे अर्णव अजून तर आलेला नाही आहे. मग तो म्हणतो की जर अजून आला नाही आहे जर येण्याचे चान्सेस असू शकतात. तेव्हा ती म्हणते की नाही मला तरी वाटत नाही आहे की अर्णव आज इथे येऊ शकतो म्हणून. एक गोष्ट नक्की की हा अर्णव राजेशिर्के इकडे येणाऱ्यामधला नाही आहे. आणि एक काम करायचं आहे, त्या सात्विक फॅशनची एंट्री तुला कॅन्सल करून टाकायची आहे आणि त्या बदल्यात जी लावण्य क्रिएशनमधल्या 2 एंट्री मी तुला टाकते त्या एंट्रीज घ्यायच्या आहेत ओके. तेव्हा मग देवसरे आता म्हणतो की ठीक आहे चालेल मी जाऊन बोलतो. मग नंतर देवसरे वरती जातो आणि तिथे पासेस मॅनेज करणारी त्याची जी टीम असते तेव्हा मग त्याच्या स्टाफला जाऊन तो सांगतो की हे बघ हे 2 पासेस आहेत ना ते कॅन्सल करून टाकायचे आणि त्या पॅसेसला आता एंट्री द्यायची नाही आणि त्याच्या जागेवर स्टँड बाय एंट्री घ्यायची आहे, ती म्हणजे लावण्य क्रिएशन्सची. आता सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल करून लावण्य क्रिएशनची एंट्री घ्या पोर्टलवर आणि कॅन्सल करून टाका एंट्री. तेव्हा मग आता एंट्री कॅन्सल करून टाकल्यानंतर सगळेजण टेन्शनमध्ये येतात आणि मात्र त्या दोघांनाही काही वाटत नसतं. सौदामिनीला आनंद होतो की फायनली आता जी अर्णवची एंट्री आहे ती कॅन्सल झालेली आहे आणि सौदामिनी इतके खुश होत असते की तिला इतका आनंद झालेला असतो काहीही करून आता सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल झाली.
ते म्हणते की अर्णव राजे शिर्के, आता काही झालं तरीही तुला पास आणि एंट्री अजिबात मिळणार नाही. ती आता अशा प्रकारे खूप आनंदी होत असते. त्यानंतर मग इकडे दुसरीकडे आता जे स्पर्धेचे मेन जजेस असतात त्यांच्याकडून दीपप्रज्वलन झालेलं आहे. मेहता सर ह्यांनीही दीपप्रज्वलन केलेलं असतं. आता जी सगळ्यांना अँकरिंग करत असते ते अँकरिंग करणारी म्हणते की आपल्या स्पर्धेसाठी एक छान जजेस असे लाभलेले आहेत. ते जजेसच सगळं डिसाईड करतील की पुढे काय करायचे आणि काय नाही. ते सगळ्या गोष्टी या डिसाईड होणार आहेत. आणि असं म्हटल्यावर इथे आता टाळ्या त्या जजेससाठी वाटवल्या जातात. सौदामिनी खुश होते कारण की सात्विक फॅशनची अर्णवची एंट्री काढून टाकलेली असते, त्यामुळे तिला खूप असा आनंद होत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण खूप एक्सायटेड असतात. ती म्हणते की आपल्याला आता या स्पर्धेसाठी 2 राऊंड असणार आहेत. 2 राऊंड आणि पहिला राऊंड असणार आहे तो म्हणजे की आपला फूडचा, म्हणजे फूड आपल्याला तयार करायचं आहे, परंतु ते एका वेगळ्या कल्चरचं फूड असेल, महाराष्ट्रीयन चवेचं, परंतु ते मॉडर्न पद्धतीने कसं रिप्रेझेंट केलं जातं जजेससमोर त्याच्यावरती जजेस पुढचा निकाल देणार आहेत. त्यामुळे आपल्याला आता पुढे बघावं लागेल. आपण स्पर्धकांची एंट्री, आता जे काही स्पर्धक आपल्या सामील आहेत एंट्रीसाठी त्यांची नावं घेऊया. आणि पहिलं नाव असणार आहे आकाश टेक्स्टाईल्सचं आकाश पाटील अँड त्यांची वाईफ नम्रता पाटील. प्लीज त्यांना स्टेजवर वेलकम करण्यात येतं आहे. तेव्हा मग आता त्याचा चेहरा तर पडलेला असतो. आकाशला जराही इच्छा नसते हे सगळं करण्याची, परंतु नमू मात्र खूपच खुश असते. आकाशचा चेहरा पडून असतो तेव्हा इथे आजीच्याही आणि अंजलीच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आकाशचा चेहरा पडलेला असताना आता नम्रता त्याला सारखी बोलत असते की जरा चेहऱ्यावर हसू आण, परंतु त्याला ते जमत नसतं कारण ईश्वरी अर्णव अजूनही त्याचे फेवरेट पोचलेले नसतात. आजी देवाला विनंती करत असते की लवकर ईश्वरी अर्णव पोचू दे आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे, पण तसं काही होत नसतं. त्यानंतर अर्णव वर जातो आणि म्हणतो की सात्विक फॅशनमधून आहोत आम्ही. तेव्हा मामा म्हणतो की हो, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं ना की जोपर्यंत स्पर्धक येणार नाही तोपर्यंत हातात पासेस देणार नाही. मग हे बघा, हे आहेत आमचे सात्विक फॅशनचे अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी अर्णव राजे शिर्के, द्या आता यांच्या हातात पासेस द्या. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की सॉरी, आम्ही पासेस देऊ शकत नाही, तुमची एंट्री तर इथे कॅन्सल केलेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट, एंट्री कशी काय कॅन्सल केली? तेव्हा ती म्हणते की याच्यावर दुसरी एंट्री आलेली आहे. अर्णव खूप चिडलेला असतो. त्यानंतर इथे आता मीडियावाले सगळे लोक जमलेले असतात. अजून ईश्वरी अर्णव येत नाहीत याची अंजलीला काळजी लागलेली आहे. त्याच वेळेला आता ती अँकर म्हणते की आपले दुसरे कंटेस्टंट असणार आहेत सात्विक फॅशनचे अर्णव राजे शिर्के अँड मिसेस अर्णव राजे शिर्के. कुठे आहेत ते? परंतु ईश्वरी आणि अर्णव येत नाहीत. तेव्हा मग सगळे काळजीत असतात. तेव्हा ती म्हणते की मी त्यांना पुन्हा बोलवते की ईश्वरी अँड अर्णव राजे शिर्के प्लीज त्यांनी स्टेजवर यावे. परंतु तरीही ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आलेले नसतात. तर इथे अर्णव वर भांडत असतो. तो म्हणतो की ही अशी एंट्री कॅन्सल करायला तुम्हाला कोणी सांगितली? माझी एंट्री अजिबात कॅन्सल होऊ शकत नव्हती. तेव्हा ती म्हणते की सर, तुम्ही यायला उशीर केला म्हणून तुमची एंट्री कॅन्सल करण्यात आली आहे. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट, माझी एंट्री अशी कशी कॅन्सल होऊ शकते? मी तर सांगितलं होतं ऑलरेडी. तसंही पावसाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ही एंट्री घेणं कठीणच होतं, पण हे सगळं कसं काय केलं तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की सर, मी काहीच करू शकत नाही, आम्हाला तशी ऑर्डर दिली वरून सरांनी. अर्णव म्हणतो की मला तुमच्या सरांशी बोलायचं आहे. तेव्हा मग तो मुलगा म्हणतो की नाही सर, ऑलरेडी इव्हेंटमध्ये बिझी आहेत, सो नाही होऊ शकत. तेव्हा मग अर्णव त्याच्यावर चिडतो, त्याची कॉलर धरतो. तेव्हा मामा थांबवतो की अर्णव, बाजूला इथे CCTV आहेत, प्लीज जरा सांभाळून. तेव्हा मग तो पटकन कॉलर सोडतो आणि त्यानंतर मग आता अर्णव त्याला म्हणतो की तुझ्या सरांना बोलव, मला त्यांच्याशी बोलायचं आहे जे काही आहे ते. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे अर्णवला पुढे काहीही बोलता येत नसतं. त्यानंतर मग आता जी दुसरी अँकर करणारी असते मीत, ती म्हणते की आता मी पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णव राजे शिर्के यांना बोलवते, प्लीज त्यांनी स्टेजवर यावे. आय थिंक सो ते अजूनही इथे स्पर्धेत पोचलेले नाही आहेत. मला तरी वाटतं आहे की मे बी त्यांची एंट्री कॅन्सल झाली आहे किंवा ते पोचू शकले नाही आहेत, त्यामुळे त्यांना कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येत नाही आहे असं म्हणून आता ती त्यांची एंट्री होत नाही आहे असं सांगून डिक्लेअर करते. सो त्यानंतर आता अंजली सारखी कॉल ट्राय करत असते की कधीतरी अर्णव फोन उचलेल. अंजली म्हणते की हा मामा गेला आहे, तो पण तिकडेच राहिला आहे, नेमकं काय करायचं काहीच कळत नाही आहे. आता सगळ्यांना टेन्शन येत असतं काय करावं आणि काय नाही ते. त्याचबरोबर इथे आता या सगळ्या गोष्टी होत असताना ती म्हणते की बरं ठीक आहे, आपण आता आपले पुढचे स्पर्धक आहेत ते बोलवूया. सौदामिनी क्रिएशन्सचे जे 2 स्पर्धक आहेत त्यांना बोलवूया.
आता लगेचच त्यांच्या जागी सौदामिनी क्रिएशन्सचे पब्लिक म्हणजेच जे स्पर्धक आहेत ते आलेले असतात. तेव्हा मग आजी विचार करते की हे काय चाललं आहे यांचं, हे स्पर्धक कॅन्सल झाले म्हणजे आता नेमकं काय आणि कसं करायचं याचं आता आजीला टेन्शन आलेलं असतं. आजी म्हणते की आता काय करायचं आपण, हे स्पर्धक तर कॅन्सल झालेले आहेत. त्यामुळे इथे आता या सगळ्या गोष्टींचा घोळ झालेला असतो. तेवढ्यातच तो जो मुलगा एंट्री देणारा असतो तो फोन करतो देवसर यांना की सर प्लीज तुम्ही जरा वर याल का, आपले सात्विक फॅशनचे अर्णव सर पासेस मागत आहेत. तेव्हा मग देवसर म्हणतो की होल्ड ऑन कर, मी तुला सांगतो काय करायचं ते. तेव्हा मग तो नेहमीप्रमाणे शेपूट हलवतच सौदामिनीला विचारतो की मॅम काय करायचं, अर्णव राजेशिर्के आले पास घ्यायला. तेव्हा ती म्हणते की वॉट, तो अर्णव पोहोचलास कसा स्पर्धेमध्ये. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हो आता काय करायचं ते तुम्ही सांगा, तो आला आहे स्पर्धेमध्ये. सौदामिनी म्हणते की काहीही झालं तरीही त्याला एंट्री द्यायची नाही आहे स्पर्धेमध्ये, तो पोचलाच कसा ना हेच मला कळत नाही आहे. त्यानंतर मग आता लगेचच देवसरे म्हणतात की एक काम कर, त्या दोघांनाही एंट्री देऊ नको, असं सांग की त्यांची एंट्री कॅन्सल केलेली आहे म्हणून. परंतु आता इथे अर्णव चिडलेला असतो. तो म्हणतो की मला एंट्री मिळालीच पाहिजे, अजूनही तुमची स्पर्धा सुरू झालेली नाही आहे, सो तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकत नाही. आणि मग अर्णवला तो म्हणतो की सर बिझी आहेत इव्हेंटमध्ये, मला जाता येणार नाही आहे. तेव्हा आता लगेचच अर्णव पुन्हा त्याची कॉलर धरतो. मामा म्हणतो की अर्णव सांभाळून प्लीज जरा शांत राहा. तेव्हा लगेचच तो म्हणतो की सर आम्ही तुम्हाला पासेस देऊ शकत नाही, आय एम व्हेरी सॉरी, तशा मला वरून ऑर्डर्स आहेत, मी काहीच करू शकत नाही. आता मात्र अर्णव पुरता चिडलेला असतो आणि तो चिडून आता खाली निघालेला असतो. तो म्हणतो की मी जाऊन बोलतो तुमच्या इव्हेंट मॅनेजरशी, नक्की काय प्रॉब्लेम आहे त्यांचा ते मला बघायचे, असं म्हणून तो आता निघालेला आहे. त्याच वेळेला खाली स्पर्धेमध्ये सगळेजणं असतात. सौदामिनी क्रिएशन्सची टीम ही खाली असते. त्यामुळे आता काय करायचं हे कोणाला काहीही कळत नसतं. त्याचबरोबर आता हे सगळं घडत असताना अर्णव आलेला असतो आणि कुठे आहेत या स्पर्धेचे देवसरे असं म्हणून अर्णव बोलवतो. तेव्हा अर्णव आल्याबरोबर लगेचच तो देवसरे उठून तिथून निघून जातो. आणि तिथून निघून गेल्यानंतर इकडे आता देवसरे हा म्हणतो की मिस्टर राजेशिर्के हे काय, हा कोणता तुमचा अंदाज आहे वागण्याचा. तेव्हा अर्णव म्हणतो की आम्हाला आमचे पासेस हवे आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. मग देवसरे म्हणतात की तुम्हाला सांगितलं की आम्ही पासेस देऊ शकत नाही, मग तुम्ही कशाला आणखी आम्हाला त्रास देताय, हे पासेस तुम्हाला देता येणार नाहीत. तेव्हा मग देवसरे म्हणतात की तुम्ही ऑलरेडी उशीर केला आहे स्पर्धेमध्ये यायला, त्यामुळे नाही करू शकत. अर्णव म्हणतो की उशीर तर सगळ्यांना झालेला आहे आणि तसंही तुम्ही स्पर्धेचा वेळ हा पुढे एक्सटेंड केलेला आहे, त्यामुळे आम्ही काहीच बोलू शकत नाही. ईश्वरी म्हणते की का तुम्ही स्पर्धा पुढे का ढकलली. तेव्हा तो म्हणतो की हो पाऊस होता आणि म्हणून स्पर्धक पोचले नव्हते, मग आम्ही काय करणार होतो. ईश्वरी म्हणते एक्झॅक्टली, मी पण तेच बोलण्याचा प्रयत्न करत आहे की पाऊस होता आणि स्पर्धक जास्त होते. आमचा पण एक्झॅक्टली तोच इश्यू झाला होता की स्पर्धक जास्त होते म्हणून आम्हाला यायला जमलं नाही, तर आम्ही त्याच्यात दुसरं काय करू शकतो. असं म्हटल्यावर आता अर्णव म्हणतो की एक मिनिट, तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती अजूनही विश्वास बसत नाही आहे ना, ठीक आहे मी दाखवतो तुम्हाला काय करायचं ते. त्यामुळे आता अर्णव हा त्यांचे जे रूल्स अँड गाईडलाईन्स असतात ते दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, हे आहेत तुमचे रूल्स अँड गाईडलाईन्स आणि याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट 5 नंबर रूलमध्ये लिहिले की जर स्पर्धकांना वेळेवर थोडं पोहोचता आलं नाही तर त्यांना थोडा मोबदला देण्यात यावा किंवा काहीतरी त्यांना वेळ एक्सटेंड करण्यात यावी, असं तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मग तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करू नका की नेमकं काय होणार आहे आणि काय नाही. त्याच्यामुळे आता एक गोष्ट लक्षात घ्या की किती काही झालं तरीही या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. तेव्हा देवसरे म्हणायला लागतात की ओके आम्ही काढला असेल तो नियम, परंतु आता तो नियम हा असेल तो थोड्या वेळापुरता असेल, त्यामुळे आता स्पर्धा चालू झाली तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याचबरोबर इथे आता देवसरे म्हणतात की तुम्ही प्लीज येऊ शकता आणि अर्णव म्हणतो की दिस इज नॉट राईट, आमच्यासाठी रूल बदलला पाहिजे नाही. तेव्हा मेहता येतात. मिस्टर मेहता म्हणजे स्पर्धेचे आयोजक येऊन म्हणतात की हे काय चाललं मिस्टर देवसरे, हो स्पर्धेला अजून वेळ आहे, अजून झालेली नाही आहे स्पर्धा सुरू, त्यामुळे तुम्हाला त्यांना पासेस द्यायला काही हरकत नाही आहे आणि तसेही पाऊस होता बाहेर, त्यामुळे आपण त्यांना इतकं काही बोलू शकत नाही, तुम्ही स्पर्धेचे पासेस द्या त्यांना, काहीच इश्यू नाही आहे. असं म्हटल्यावरती इथे आता मिस्टर मेहता हे म्हणतात की बरं ठीक आहे चालेल, आम्ही पासेस देतो. आणि पासेस दिल्यानंतर आता काय करायचं हे त्यांना काहीही सुचत नसतं. पासेस मिळालेले असतात आणि मग तोंडावर पडलेला असतो देवसरे. अर्णव म्हणतो की ऐकलत ना तुम्ही काय बोललात ते. तेव्हा देवसरे म्हणायला लागतात की दे त्यांना पासेस दे,
आणि मग ईश्वरी त्यांच्याकडे रागाने बघत असते. फायनली देवसरेंचा थोबाड पडलेलं दिसतं आणि ईश्वरीला तर सगळं कळलेलं असतं की हे सगळं जे काही करण्याचं काम केलं आहे हे या बाईनेच केले, म्हणजेच सौदामिनी देशमुखने. आता अर्णवच्या हातामध्ये तो माणूस येऊन पास देतो आणि अर्णव हा त्या मेहता सरांना थँक्यू सर असं म्हणतो आणि तिथून गपचूप निघून जातो. ईश्वरी रागाने सौदामिनीकडे बघत असते. फायनली पास मिळाले म्हणून आजीला खूप आनंद झालेला असतो. आजीचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. सगळं अगदी आनंदी वातावरण असतं. त्यानंतर नमूचा चेहरा पडतो, कारण की सगळेजण आता ईश्वरी आणि अर्णव यांना चीअर करणार हे तिला माहीत असतं. त्याचबरोबर आता अर्णव म्हणतो की मिस्टर देवसरे, एक गोष्ट कायमची तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे की कितीही काहीही झालं तरीही तुम्ही प्रत्येकाला सेम रूलच ठेवले पाहिजेत. म्हणजे जे काही रूल्स आहेत ना ते प्रत्येक मेंबरला सारखे लागू झाले पाहिजेत, ना की एका मेंबरला वेगळे आणि दुसऱ्या मेंबरला वेगळे. तर तिथून अर्णव त्यांना असं बोलून निघून जातो आणि देवसरेंचा चेहरा पडतो. सौदामिनी पण रागाने त्यांच्याकडे बघत असते. त्यानंतर आता सौदामिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पूर्ण उडालेला असतो. आता सगळ्या स्पर्धकांना स्टेजवरती बोलवण्यात आलेलं असतं आणि सगळ्यांना आता हे होत असताना अँकर म्हणते की आपल्या सगळ्या स्पर्धक जोड्या आता ऑन द चेअर आहेत आणि सगळ्या स्पर्धकांसाठी जोरदारात एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या, कारण की आपल्यासाठी हे वेगवेगळे स्पर्धक आता उतरलेले आहेत आणि आपण एक मोठं काम करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांसाठी जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजेत. आता टाळ्या होत असताना इथे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात. त्याचबरोबर मग अँकर म्हणते की मला सांगा की स्पर्धेमध्ये सगळे स्पर्धक उतरलेले आहेत, कोणती जोडी ही जिंकू शकेल असं तुम्हाला वाटतं? लवकर सांगा तुम्ही, कोणती जोडी ही तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की स्पर्धेमध्ये अगदी जिंकू शकेल? त्याच वेळेला आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात जोरजोरात आणि सौदामिनी क्रिएशन्स असा जोरात आवाज आलेला असतो. तेव्हा मग लगेच अँकर म्हणते की ओके, सौदामिनी क्रिएशन्स, तुम्ही सगळ्यांनी त्या व्यक्तीला जास्त वोट केलेलं आहे. तेव्हा मग हे सगळं होत असताना त्या दोघांनाही जास्त काम मिळालेलं असतं, म्हणजे सौदामिनी क्रिएशन्सला जास्त वोट्स मिळालेले असतात. त्यावेळेला हे सगळं होत असताना आता तिच्या चेहऱ्यावरचा म्हणजे सौदामिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. तेव्हा मग अर्णव तिकडे त्या बाजूने बघत असतो. तेव्हा मग लगेचच पुढे ती म्हणते की आणखी कोणाला वाटतंय की कोण जिंकलं पाहिजे? तेव्हा लगेचच अर्णव आणि ईश्वरीला ती विचारते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? सौदामिनी क्रिएशन्सला जास्त आवाज आहे, तुम्हाला नाही. तर अर्णव राजेशिर्के, तुम्हाला काय बोलायचं आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, आम्हाला काही बोलायचं नाही आहे, कारण आम्ही आमच्या कामामधूनच हे प्रूव्ह करून दाखवणार आहोत. तेव्हा लगेच मामा ओरडतो की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जिंकणार कोण? तर फक्त सात्विक फॅशन असं म्हणून आता मामा जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतो आणि ईश्वरी, अर्णव आमचे स्पर्धक, आवडते स्पर्धक सात्विक फॅशनचे असं म्हणून आता मामा जोरजोरात त्यांच्या नावाचा डंका वाजवत असतो. तर हे सगळं बघत असताना मामाला लगेचच तिथून ती म्हणायला लागते की ओके, म्हणजे सात्विक फॅशनमधून पण आवाज आलाय. तर चला मग आता ही स्पर्धा अगदी दमदार रंगणार आहे. फूड अँड फॅशनचा अनोखा अंदाज. पहिला राऊंड आहे फूडचा, म्हणजे फूड घरगुती पारंपरिक, परंतु चव पारंपरिक असून ही मॉडर्न लुक कसा देण्यात येणार आहे ते बघायचं आहे आपल्याला. तेव्हा मग आता सगळेजण स्पर्धक खाली उतरत असतात. त्या मॅम म्हणतात, म्हणजेच अँकर म्हणते की चला आपण आता पहिले अर्ध्या तासाचा ब्रेक घेणार आहोत आणि शार्प 4 वाजता आपली ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण डायरेक्ट भेटणार आहोत आपल्या किचन हॉलमध्ये. सो गाईज चला, आपल्याला आता या सगळ्या गोष्टींसाठी थांबायचं आहे. ईश्वरी, अर्णव सगळे स्टेजवरून खाली उतरतात. तेव्हा नम्रता ही आकाशकडे रागानं बघत असते आणि त्याच्याकडे रागाने बघत ती त्याला म्हणत असते की आकाश, तुम्हाला हे बरोबर वाटतंय का? ईशू आणि अर्णव आले पण आपल्याला कोणीही बघत नाही, सगळे आपल्याकडे नजरअंदाज करतायत. शिवाय तुमचे बाबा, त्यांना फक्त तेच दिसतात, आपण दोघंही या स्पर्धेत उतरलो हे त्यांना काय दिसत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, ते किंवा काय, आपण सात्विक फॅशनसाठी खेळतो आहे, त्यामुळे रिलॅक्स असं बोलून तो निघून जातो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सौदामिनी बोलत असते की ईश्वरी, अर्णव, तुम्ही स्पर्धेत तर पोचलेले आहात, परंतु तुम्ही ही स्पर्धा जिंकणार नाही याची सगळी काळजी मी घेणार आहे. तुम्ही स्पर्धेमध्ये जिंकू शकणार नाही. तेव्हा मग आता ईश्वरी तिच्याकडे बघते आणि म्हणते की आम्ही आमचं ठरवलेलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की काही झालं तरी तुमच्या सात्विक फॅशनचं नामोनिशान मी मिटवून टाकणार आहे. अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुम्ही बघा तुमचं स्वप्न, परंतु तुमचं स्वप्न पूर्ण करायचं काम हे माझं नाही आहे. मी माझं स्वप्न पूर्ण करणार, माझं सात्विक फॅशन मी काहीही करून वाचवणार आहे असं अर्णव म्हणतो.
त्यानंतर मग स्पर्धकांना आता सामान दिलेलं असतं. त्यांना सांगतात की तुम्हाला आता हे सामान दिलेलं आहे. किचनमध्ये तुम्हाला आता वेगळी स्वतःची एक युनिटी दाखवायची आहे. म्हणूनच आता किचनमध्ये आल्यानंतर ईश्वरी ही किचन एरियामध्ये असते आणि तिकडे सगळं काही शूट होत असतं. एका बाजूला नम्रता असते तर एका बाजूला ईश्वरी. त्यांना आपापलं साहित्य देण्यात आलेलं असतं आणि सगळे जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. आता ईश्वरीचं असतं की तिलाही काहीतरी वेगळा पदार्थ तयार करायचा असतो. आता हे सगळं करत असताना ईश्वरी ही तिच्या पद्धतीने सगळं करत असते, परंतु ईश्वरीला चक्कर आल्यासारखं होत असतं. वटपौर्णिमेच्या उपवासामुळे तिला तो त्रास व्हायला सुरुवात होत असते. आता ईश्वरी तिचं टास्क कसं पूर्ण करणार आहे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.